नमस्कार, या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आता पुन्हा लाडकी बहीण योजना ही चालू होत आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होत आहेत आणि लगेचच लाडकी बहीण योजना ही चालू होणार आहे। तर यामध्ये काही नवीन नियम व अटी या लागू करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये आता आपण पाहणार आहोत अपात्र कोण ठरू शकतात आणि पात्र कोण ठरू शकतात आणि अर्ज प्रक्रिया कशी करावी याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। मध्ये सुरुवातीला पाहूया कोणकोणते अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता आहे। ज्यांच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे असे अर्ज। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे आणि तिसरे आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेल्या कर्मचारी, स्वयंसेविका कामगार आणि कंत्राटी कामगार पात्र ठरतील। नंतर चौथे आहे सदर विद्यार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असाल। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे। त्यानंतर 6वे आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत। त्यानंतर शेवटचे आणि 7वे त्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, अशा लोकांना याचा लाभ घेता येणार नाही आणि अर्ज अपात्र ठरवण्यात येतील। नंतर पाहूया लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया ही पुन्हा जर आपणावर आली तर अर्ज कोणत्या प्रकारे भरावा। जसे की ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांना अंगणवाडी सेविका, परिवेशिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संस्थान व्यक्ती, आशा सेविका, वार्ड अधिकारी आणि मनपा बालवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल। या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही। त्यानंतर अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती, आधार कार्ड त्याचप्रमाणे अचूक भरण्यात यावे। बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा। ही प्रक्रिया सर्व केली तर आपला अर्ज हा नक्कीच पात्र ठरू शकतो। तर हे झाले अर्ज प्रक्रियेविषयक। त्यानंतर आता आपण पाहणार आहोत पात्र महिला, ज्या पात्रतेस म्हणजे ज्यांचे अर्ज हे मंजूर करण्यात येतील यांविषयक आता आपण पाहूया। पात्रता आवश्यक, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। अर्जदारासाठी राज्यातील विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला। त्यानंतर किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ही एक अट आहे। त्यानंतर लाभार्थ्याचे स्वतःचे
आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असू नये. या सर्व बाबींमध्ये आपला अर्ज एकदम बरोबर परफेक्ट बसल्यास नक्कीच आपणास या योजनेचा लाभ हा 100% मिळणार आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिलांना तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला या लाभ मिळणार आहे आणि ही योजना लवकरच चालू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होणार आहेत आणि त्यानंतर एकनाथ शिंदे जे काही मागे मुख्यमंत्री होते ते बदलणार आहेत. त्या जागी आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असणार आहेत. परंतु लाडकी बहीण योजना ही चालूच असणार आहेत आणि आपणास 1500 रुपयांऐवजी आता 2100 रुपये हे प्रत्येक महिन्याला देण्यात येणार आहेत. परंतु जर आपला फॉर्म, आपला जो काही अर्ज भरलेला असेल तो जर रद्द करण्यात आलेला असेल तर आपण पुन्हा आपला अर्ज भरावा. यामध्ये या योजनेची प्रक्रिया पुन्हा नव्याने चालू होण्याची शक्यता आहे आणि या प्रक्रियेमध्ये 2.5 लाखापेक्षा ज्याचे उत्पन्न जास्त आहे त्यांचे अर्ज हे रद्द होण्याची शक्यता आहे. तर ही योजना विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार महिलांना डोळ्यासमोर करण्यात आलेली आहे आणि ही योजना गरिबांसाठी एक चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा फरक पडू शकत नाही, कारण ते प्रत्येक दिवसाला 2.5 लाख रुपये हे उडवत असतात. त्यांना, अशा महिलांना या पैशांची कोणतीही गरज भासणार नाही. परंतु गरजू, गरीब आणि विधवा, घटस्फोटित, निराधार ज्या काही महिला आहेत त्यांना या योजनेचा चांगला लाभ मिळणार आहे. यामध्ये या योजनेअंतर्गत नवीन फॉर्म भरण्याची, नवीन अर्ज भरण्याची प्रक्रियासुद्धा चालू होण्याची शक्यता आहे आणि ही योजना नव्याने चांगल्या प्रकारे राबवण्यात येणार आहे आणि याचे पुढील अपडेट आपणास लगेच तुरंत या चॅनेलवर पाहावयास मिळणार आहेत. तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या, बेल आयकन दाबा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.